तर नमस्कार मित्रांनो, आज ह्यो व्हिडिओ बनवा लागलोय. ह्यो माझा सगळा म्हणजे पहिल्यांदा मी असं ऑन द स्पॉट मोठा व्लॉग बनवा लागलोय आणि आठवड्यातनं 2 व्हिडिओ तर मोठा आपलं पडणारच आहेत कंटिन्यू युट्यूबवर. तरी आज विषय असा आहे की आज आम्ही चाललोय नाईकबाला, भैरोबाला आणि मी पहिल्यांदाच तिकडे चाललोय सोडा. कारण ओमकारच्या भावाच्या लग्नाची पत्रिका द्यायचं आहे. त्यांचं कुलदैवत आहे ते आणि तिकडे मी चाललोय. गाडीवरनं जाणार आहे आपण आता. हे बघा इथं गाडीचं आहे आपली युनिकॉर्न. यावरनं जाणार आहे आणि एवढं पॅक झालोय. ऊन भरपूर आहे. ऊन भयंकर म्हणजे भयंकर पडणार आहे. त्यामुळे एवढं पॅक झालोय आपण आणि पुढचा प्रवास आपण कंटिन्यू बघणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. हे देवाचं मटेरियल आहे बघा सगळं, जे काही द्यायचं आहे तिथं. आणि आता आम्ही निघा. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय भैरवनाथ मंदिरला. खोचीचं देवस्थान आहे भैरोबा, जे की आमचं पण कुलदैवतच आहे सोडा, पण आमचं सोनारीचं कुलदैवत आहे. आणि हे जे मंदिर आहे हे वारणा नदीच्या काठावर बसलेलं आहे. बरोबर पूर आला तर का नाही, इकडे आता तयारी सुरू आहे सगळी. घेतलं काय मटेरियल? चला, मी पहिल्यांदा आलोय बघा इथं. मस्त एकदम गार वातावरण आहे बघा. पत्रिका, नारळ आणि काय काय घ्यायला लागते दे इकडे. मटेरियल सोड पत्रिका. आता हे सगळे घेऊन आम्ही जाणार मंदिरात. तुम्ही पण सांगा. हो सांगितलं, मी सांगितलंय. आता या देवीला साडी द्यायला लागते ना. नारळ आहे की नाही? दोन आणलं नव्हतं. देवाचा वार आहे ना आज, रविवार. मस्त आहे मंदिर. या मंदिराच्या कमानीवर जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर तुम्हाला इथं महापूरचं जेव्हा महापूर आला आणि तेवढं मंदिर बुडले की नाही तेवढं मार्किंग केलेलं दिसते बघा. हायेस्ट जे होतं ते 2021चं होता. जुलै महिन्यात जो महापूर आलेला का नाही तर तिथपर्यंत पाणी गेलेलं. एकदम म्हणजे एकदम प्रसन्न वाटायला लागले आणि थंड एकदम वातावरण थंड आहे बघा इथं. एकदम भारी. पहिल्यांदाच आले मी पण इकडं. हे बघा मंदिरचा व्ह्यू बघा कसा आहे. तर आता भैरवनाथाचं दर्शन झाले आणि इथून आता आम्ही निघणार आहे कराडला, नाईकबाला. जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास आहे. 2 व्हीलरवरनं जायचं आहे. काय हायवेच आहे सोडा, पुणे बेळगाव हायवे, त्यामुळे जाते फास्ट. चला तर मग आम्ही ज्या रोडवरनं चाललेलो ना मित्रांनो, तिथं चालू होती बैलगाड्या शर्यत आणि त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद होता. सरळ पुढे जाऊन उपयोग नाही, कारण त्यांनी येणार समोरनं बैलगाडा. आता कसं काय ठेवल्यात जरा काय विषय म्हणा.
तर मित्रांनो नाईकबा देवाचा घोडा इथं आहे, म्हणजे देवाचा अश्व इथं आहे. पहिला इथं दर्शन घ्यायला लागते आणि मगच वर जायला लागते. जबरदस्त मंदिर आहे बघा, नवीन बांधकाम केलेलं आहे. चला चला चला, काय बारकीच लाईन आहे की कसली लाईन आहे, गच्च एकदम. नुसता गोलगोल फिरायचा आलाय बा. गणपतीपुळ्याचं मंदिर पण असंच आहे, कसं वाटायला लागले. फक्त इकडं समुद्र पाहिजे होता समोर. घंटा वाजव, घंटा घंटा वाजव. आणि तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित एकदम. आता आपण निघणार आहे थेट इथून परत इचलकरंजीला. चला तर मग व्हिडिओ आपण हा इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ते नाही घ्यायचं, हेच तेवढं इथंच तेवढं एंड करायचं. आता इथून जेवायचं आणि सरळ घरला जायचं. चला.